नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमचं स्वागत आहे जय हिंद पाठशाला या यूट्यूब चॅनलमध्ये। आज आपण महाराष्ट्रातील समाजसुधारक व धार्मिक चळवळी याचा अभ्यास करणार आहोत। चला तर मग सुरुवात करूया आजच्या व्हिडिओला। तत्पूर्वी जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त गरजू मित्रांपर्यंत शेअर करा आणि व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला मात्र विसरू नका। महाराष्ट्रातील प्रबोधन काळातील चळवळीस कारणीभूत अनेक पाश्चिमात्य संस्कृतीतील न्याय व समाजवादी तत्त्वज्ञांचा प्रभाव होता, ह्या गोष्टी आपल्याला माहीत आहेत। त्याचबरोबर वृत्तपत्रे, नियतकालिका, धार्मिक सुधारणा व चळवळीची गरज, धार्मिक सुधारण्याचा प्रारंभ प्रथम बंगालमध्ये व त्यानंतर महाराष्ट्रात झाला। तर महाराष्ट्रामध्ये आद्यसुधारक किंवा महाराष्ट्रातील प्रमुख समाजसुधारकांचा आज आता आपण अभ्यास करूया। त्यामध्ये पहिले येतात जगन्नाथ शंकर शेठ, ज्यांचा कार्यकाळ हा 1803 ते 1865 पर्यंत राहिला। त्यांचा जन्म 10 फेब्रुवारी 1803 मध्ये मुंबई येथे झाला। तर त्यांचं मूळ गाव मुरबाड, जिल्हा ठाणे येथे होतं। आपल्याला जोड्या लावामध्ये गाव व समाजसुधारक दिल्या जातात, त्यामुळं गावाचं नाव लक्षात ठेवायचं। मुरबाड म्हणलं की जगन्नाथ शंकर शेठ, त्यांना नाना किंवा शंकर शेठ असं म्हणत। ते मुंबईचे शिल्पकार म्हणून ओळखले जातात। त्याचबरोबर ते दानशूर स्वभावाचे होते आणि गोरगरिबांना अनेक संस्थांच्या मार्फत आर्थिक मदत करत होते। नाना शंकर शेठ यांचं शैक्षणिक व सामाजिक कार्य आता आपण अभ्यासूया। शैक्षणिक कार्याचा अभ्यास करत असताना शैक्षणिक कार्यामध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी 1823 मध्ये स्थापन झाली। लॉर्ड एल्फिन्स्टन यांच्या सहकार्याने नानांनी ही संस्था उभारली होती। या संस्थेबाहेर मुंबईबाहेर अनेक शाळा त्यांनी सुरू केल्या। त्यानंतर 1845 मध्ये स्टुडंट लिटररी अँड सायंटिफिक सोसायटी नावाची संस्था नानांनी मोठी आर्थिक मदत केली आणि डॉक्टर भाऊदाजी लाड, त्याचबरोबर दादाभाई नौरोजी आणि विश्वनाथ नारायण मांडलिक यांनी मुंबईत या संस्थेची स्थापना केली। त्यानंतर 1834 मध्ये मुंबईत एल्फिन्स्टन कॉलेजची स्थापना सुद्धा नानांनी पुढाकार घेतला। त्याचबरोबर ते मुंबई इलाख्यातील बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840 चे सदस्य होते। यावर आयोग प्रश्न विचारत असतो। बोर्ड ऑफ एज्युकेशनचे 1840 चे ते सदस्य होते असं स्टेटमेंट देतात आणि यापैकी कुठले 2-3 स्टेटमेंट देऊन यापैकी कुठले बरोबर आहेत विचारतात, त्यामुळे ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या। त्याचबरोबर या बोर्डावर 3 सहकारी सदस्य व 3 बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीचे सदस्य नेमले जात। त्यानंतर या संस्थेचे 1856 मध्ये शिक्षण खात्यात रूपांतर झाले। आता आपल्याला असा पण प्रश्न येथे येऊ शकतो की कुठल्या खात्याचं, शिक्षण खात्याचं कुठल्या संस्थेत रूपांतर झालं, तर ती होती बोर्ड ऑफ एज्युकेशन 1840। त्यानंतर मुंबईचे कायदेमंडळाचे सदस्यसुद्धा जगन्नाथ शंकर शेठ राहिलेले आहेत। त्याचबरोबर मुंबई विद्यापीठाच्या स्थापनेत त्यांचा पुढाकार आहे। त्यानंतर बॉम्बे असोसिएशनची स्थापना 1852 मध्ये जनतेची दुःखे सनदशीर मार्गाने सरकारपुढे मांडण्यासाठी दादाभाई नौरोजी तसेच भाऊदाजी लाड यांच्या सहकार्याने नाना शंकर शेठ यांनी स्थापन केलं। यानंतर स्त्री शिक्षणात नानांचं कार्य, तर त्यांनी सतीबंदी प्रथा करण्यासाठी 18 जून 1823 रोजी एक विनंती अर्ज ब्रिटिश पार्लमेंटला पाठवला होता। त्या अर्जावर भारतीय लोकांच्या वतीने राजाराम मोहन राय, त्याचबरोबर जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सह्या होत्या। यावर आयोगाने प्रश्न विचारून झालेला आहे। प्रख्यात रे त्यांना मुंबईचे अनाभिषिक्त सम्राट असं सुद्धा म्हणतात। यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारून झाले आहेत। या छोट्या छोट्या गोष्टी लक्षात ठेवायच्या म्हणजे प्रश्न सुटणार नाहीत। यानंतरचे समाजसुधारक आहेत
आचार्य बाळशास्त्री जांभेकर, ज्यांचा जन्म 6 जानेवारी 1812 मध्ये पोंभुर्ले येथील तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी येथे झाला. त्यांना आद्य सुधारक, त्याचबरोबर आद्य इतिहासकार आणि सुधारणावाद्यांचे परावर्तक म्हणून ओळखलं जातं. त्याचबरोबर ते मराठी वृत्तपत्राचे जनकसुद्धा आहेत. श्रेष्ठ पत्रकार, शिक्षणतज्ज्ञ, एक प्रगतशील, व्यवहारवादी समाजसुधारक अशी त्यांची ओळख आहे. महाराष्ट्रातील अग्रणी समाजसुधारक अशा शब्दात आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचा गौरव होत असतो. आता बाळशास्त्री जांभेकर यांचं शैक्षणिक कार्य पाहूया. या कार्यामध्ये त्यांनी 1830 मध्ये बॉम्बे नेटिव्ह एज्युकेशन सोसायटीच्या डेप्युटी सेक्रेटरी या पदावर त्यांची नियुक्ती झाली व 2 वर्षानंतर त्या संस्थेचे नेटिव्ह सेक्रेटरी म्हणून त्यांची नियुक्ती झाली. त्याचबरोबर ते मुंबई इलाख्यातील प्राथमिक शाळांच्या तपासणीसाठी कार्य करण्यासाठी इन्स्पेक्टर म्हणून त्यांची नियुक्ती झालेली होती. त्याचबरोबर त्यांना संस्कृत, इंग्रजी, गुजराती, पारसी, बंगाली आदी भाषांवर प्रभुत्व होतं. नेटिव्ह एज्युकेशन सोसायटी या संस्थेत ते डेप्युटी सचिव झालेत, मी आता सांगितलेलं होतं. त्याचबरोबर ते सरकारच्या वतीने अक्कलकोट युवराजांचे शिक्षक म्हणून सुद्धा नियुक्त झालेले होते. त्यानंतर मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमध्ये ते असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. शिक्षणाच्या अध्यापन वर्गाचे संचालक म्हणून त्यांची ओळख आहे. मुंबई प्रांतातील प्राथमिक शाळांच्या तपासणी मोहिमेत ते इन्स्पेक्टर होते, हे मी अगोदरच सांगितलेलं आहे. पत्रकारितेविषयी कार्य करताना त्यांनी 1832 मध्ये दर्पण हे मराठी भाषेतील पहिले साप्ताहिक काढले व दिग्दर्शन हे पहिले मासिक त्यांनी सुरू केले. त्याचबरोबर इतिहास संशोधनाविषयी व वाङ्मयविषयी कार्य त्यांचं खूप खोल आहे, ज्यामध्ये त्याने शिलालेख वाचन, ताम्रपटन शोध यांच्याविषयी कार्य केलं. त्याचबरोबर इतिहास, भूगोल, व्याकरण, गणित, छंदशास्त्र, नीतिशास्त्र इत्यादी विषयांवर त्यांनी पुस्तक लेखन केलं आणि जांभेकरांची ग्रंथसंपदा खूप मोठी आहे. शून्यलब्धी हा गणितविषयक त्यांचा खूप मोठा बुक आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानाचा इतिहास हा त्यांनीच लिहिला. हिंदुस्थानाचा प्राचीन इतिहास हा सुद्धा पुस्तक त्यांनीच लिहिलं. त्यानंतर ज्ञानेश्वरीचे पाठ्यभेदासह संपादन त्यांनीच केलं आणि इंग्लंडचा इतिहास सुद्धा त्यांनीच लिहिला. पण अगदी छोट्या काळात म्हणजेच 1746 मध्ये त्यांचा बणेश्वर येथे मृत्यू झाला आणि 6 जानेवारी हा त्यांचा जो जन्मदिवस आहे आजही पत्रकार दिन म्हणून साजरा केला जातो. हे होते आचार्य बाळशास्त्री जांभेकर. यानंतर दादाभाई पांडुरंग तळखरकर यांचा जीवन कार्यकाळ हे 1814 ते 1882 इथपर्यंत होता. दादाबा पांडुरंग तळखरकर यांनी सामाजिक व धार्मिक सुधारणा पुरस्कार केलेला होता. आधुनिक ज्ञान व विज्ञानविषयक समाजाची प्रगती होणे शक्य नाही हे तत्त्व त्यांनी समाजाला पटवून दिलं आणि अशा महान समाजसुधारकाचा जन्म 9 मे 1814 मुंबई येथे झाला. शिक्षण पूर्ण झाल्यावर काही काळ जावरा संस्थानाच्या नवाबाचे शिक्षक म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यानंतर सुरत येथे एल्फिन्स्टन संस्थेत शिक्षकाची नोकरी केली आणि 1846 मध्ये ट्रेनिंग कॉलेजच्या संचालकपदी नियुक्ती झाली. 1852 मध्ये अहमदनगर येथे डेप्युटी कलेक्टर म्हणून त्यांनी कार्य केलं आणि या कार्यामध्ये त्यांनी भिल्लांच्या बंडांना यशस्वी बीमोड केला. निवृत्तीनंतर बडोदा संस्थानात दुभाषी म्हणजेच ट्रान्सलेटर म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. दादोबा पांडुरंग तळखरकर यांनी ब्रिटिश सरकारने
त्यांना रावबहादूर ही पदवी बहाल केलेली होती. दादोबा पांडुरंग तर्खडकर यांचं सामाजिक कार्य पाहत असताना मानवधर्म सभा तसंच परमहंस सभा या 2 सभा आपल्याला लक्षात घेणं गरजेचं आहे. मानवधर्म सभा ही 22 जून 1844 रोजी पांडुरंग तर्खडकर त्याचबरोबर दुर्गाराम मंचाराम यांनी सुरत येथे सुरू केली. या संघटनेत दलपतराय भगूभाई त्याचबरोबर दीनमणी शंकर हे पण सामील होते. त्यानंतर या सभेचं मूल तत्व होतं ईश्वर एक असून तो पूज्य व निराकार आहे आणि ईश्वरभक्ती हाच धर्म. प्रत्येक व्यक्तीला विचार करण्याचं स्वातंत्र्य आहे. त्याचबरोबर जातीवाद पाळू नये, जादूटोणा व तंत्रमंत्र याचा सभेचा विरोध होता. नित्य कर्म विवेकास अनुसरून असावे. व्यक्तीचे श्रेष्ठत्व गुणावर अवलंबून असते, कर्मावर नाही. हे सर्व मूलभूत तत्वे होती मानवधर्म सभेची. यानंतर जी सभा होती ती आहे परमहंस सभा, जी की 1849 मध्ये स्थापन झाली. या सभेमध्ये परावर्तक म्हणून सर रामचंद्र बाळकृष्ण जयकर, भिकोबाबा चव्हाण, तुकाराम तात्या पडवळ, त्यानंतर सखाराम शास्त्री, त्यानंतर लक्ष्मणशास्त्री हबळे, आत्माराम पांडुरंग आणि दादोबा पांडुरंग, तसेच मोरबा विनोबा, मदन श्रीकृष्ण आदी सुधारक प्रिय मंडळी होती. त्यानंतर बॅरिस्टर रामचंद्र बाळकृष्ण जयकर यांनी बरीच वर्ष परमहंस मंडळीचं अध्यक्षपद सुद्धा स्वीकारलेलं आहे. त्यानंतर प्रभाकर हे पत्र किंवा हे वृत्तपत्र संपादक भाऊ महाजन हे या सभेचे पुरस्कारकर्ते होते. या सभेच्या शाखा अहमदनगर, पुणे, रत्नागिरी, सातारा, बेळगाव या शहरातही निघाल्या होत्या. सभेच्या सभासदांची संख्या 1000 पर्यंत पोचली होती. मग या सभेचं तत्वज्ञान किंवा या सभेचं मूलभूत तत्व काय होतं, तर जातीभेद मानू नये, मूर्तीपूजा करू नये, एकेश्वरवादाचा पुरस्कार, फक्त एकच ईश्वर आहे आणि ईश्वराची भक्ती करावी, सर्वांनी बंधुभावाने वागावे, त्याचबरोबर अस्पृश्य व भेदभाव पाळू नये, स्त्रियांना पुनर्विवाह करू द्यावेत, स्त्रिया महारमांगवादी लोकांना विद्या द्यावी, त्याचबरोबर मनुष्याची गुणवत्ता त्यांच्या कुळानेच नव्हे तर गुणावर ठरवावी आणि विवेकास अनुसरून कर्म करावे. एकूण दादोबाची वैचारिक बैठक राजा राममोहन राय यांच्याशी जुळती मिळती होती. हे परमहंस मंडळीच्या किंवा परमहंस सभेच्या उद्दिष्टानं आपल्याला लक्षात येतं. त्यानंतर दादोबा पांडुरंग तर्खडकर यांची ग्रंथसंपदा ही भरपूर होती. त्यांनी वाङ्मयीन कार्य असं केलं की मराठी व्याकरणाचं पाणिनी म्हणून त्यांना ओळखलं जातं. त्यांनी मराठी व्याकरण हे 1836 मध्ये प्रकाशित केले. त्याचबरोबर मराठी नकाशाचे पुस्तक, त्यानंतर विद्येच्या लाभाविषयक पुस्तक आणि कैकवती यशोदा शिशुबोध नावाचं पुस्तकसुद्धा त्यांनी लिहिलं आणि धर्मविवेचन, यमुना पर्यटन ह्यासुद्धा पुस्तके दादोबा पांडुरंग तर्खडकर यांनी लिहिलेलं आहे. यानंतर भाऊ महाजन ज्यांचं नाव आहे गोविंद विठ्ठल कुंटे, त्यांचा कार्यकाळ 1815 ते 1890 पर्यंत आहे. त्यांचा जन्म 1815 मध्ये कुलाबा जिल्ह्यातील पेण येथे झालेला आहे. भाऊ महाजन हे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांचे मित्र होते. तसेच त्यांनी प्रभाकर, धूमकेतू, ज्ञानदर्शन यासारख्या पत्र नियतकालिकेत संपादक म्हणून कार्य केलेलं आहे.
त्यांची विचारसरणी म्हणजे भाऊ महाजन हे लोकहितवादी होते. समाजातील त्रुटी, अन्याय, शोषण यांच्याविरोधात ते आपल्या लेखनात स्पष्ट करत असत. त्याचबरोबर पश्चिम संस्कृतीचे अनावश्यक अनुकरण करण्याच्या प्रवृत्तीला ते समर्थक नव्हते. त्याचबरोबर ते शिक्षण, प्रगत विज्ञान व आधुनिक ज्ञान याचा समावेश व्हावा असे मत मांडणारे होते. हे झाले भाऊ महाजन. यानंतर गोपाळ हरी देशमुख, ज्यांना आपण लोकहितवादी म्हणून ओळखतो, महाराष्ट्रातील धर्मप्रबोधनाच्या चळवळीतील अग्रणी व्यक्ती म्हणून सुद्धा आपण त्यांची ओळख करून देतो. यांचा जन्म 18 फेब्रुवारी 1823 मध्ये पुणे येथे झाला. 1844 मध्ये सरकारी खात्यात त्यांनी दुभाषिक म्हणजेच ट्रान्सलेटर म्हणून कार्य केलं. 1846 मध्ये शिरस्तेदार म्हणून त्यांनी कार्य केलं. त्यानंतर 1852 मध्ये वाई येथे मुन्सफ म्हणून सुद्धा कार्य केलं आणि 1856 मध्ये इनाम कमिशन वर कमिशनर म्हणून सुद्धा कार्य केलेलं आहे. 1862 मध्ये अहमदाबाद येथे असिस्टंट जज तर अहमदनगर येथे जज म्हणून कार्य केलं. नाशिक येथे जॉईंट सेशन जज म्हणून सुद्धा त्यांनी कार्य केलेलं आहे. त्यांच्या कार्याला बहाल म्हणून जस्टिस ऑफ द पीस व रावबहादूर या 2 पदव्या लोकहितवादी म्हणजेच गोपाळ हरी देशमुख यांना दिल्या आहेत. 1880 मध्ये मुंबईतील विधिमंडळाचे सदस्य म्हणून त्यांनी कार्य केलेलं आहे. काही काळ रतनलाल संस्थानाचे दिवाण सुद्धा ते राहिलेले आहेत. तर 1848 मध्ये लोकहितवादी यांनी भाऊ महाजन यांच्या प्रभाकर या साप्ताहिकात शतपत्रे लिहिली. शतपत्रामधून त्यांनी राजकीय, धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक या विविध विषयावर समाजपत्रे लिहिली. लोकहितवादी हे स्त्री शिक्षणाचे पुरस्कारकर्ते होते. लोकहितवादींनी अंधश्रद्धा, बालविवाह, हुंडा, बहुपत्नीत्व व अनिष्ट रूढा यांच्यावर कडाडून टीका केलेली होती. समाजजीवनाच्या विविध क्षेत्रात सुधारणेचा अग्रण धरल्याने त्यांना सर्वांगीण सुधारणेचे आद्यप्रवर्तक असे सुद्धा म्हटले जाते. भारतातील जातीव्यवस्थेवर त्यांनी कडाडून टीका केली होती. ज्ञान हीच शक्ती आणि शहाणपणाचे अति सर्व आहे असं त्यांनी शब्दात शिक्षणविषयक विचार मांडले होते. भारतीयांनी विलायतेला शिष्टमंडळ पाठवावे व भारतासाठी पार्लमेंट मागून घ्यावे असे लोकहितवादी यांनी सुचविलेले होते. लोकहितवादी सतत लोकांचा विचार करत असल्यामुळे त्यांना लोकहितवादी ही पदवी संबोधून दिलेली होती. लोकहितवादींनी विविध विषयावर सुमारे 36 ग्रंथ लिहिले. त्यामध्ये लक्ष्मीज्ञान, हिंदुस्थानास दारिद्र्य येण्याचे कारण, ग्रामरचना, स्थानिक स्वराज्य संस्था हे राजकीय व आर्थिक ग्रंथ त्यांनी लिहिले होते. लक्ष्मी परदेशी चालली असं सुद्धा त्यांचं एक वाक्य होतं आणि या वाक्यावर धरून आयोगाने प्रश्न विचारलेला होता. त्यानंतर हिंदुस्थानाचा इतिहास, लंका, पानिपत, गुजरात हे ऐतिहासिक ग्रंथ लोकहितवादी यांनी लिहिले. पृथ्वीराज स्वामी दयानंद सरस्वती यांचे चरित्रात्मक ग्रंथ सुद्धा लोकहितवादी यांनी लिहिलेले आहेत. यांचा मृत्यू 9 ऑक्टोबर 1982 रोजी झाला आणि लोकहितवादी हे त्यांचं मासिक होतं. यानंतर आपण डॉक्टर भाऊ दाजी लाड यांचा जीवनपट अभ्यासणार आहोत. भाऊ दाजी लाड यांचा कार्यकाळ 1824 ते 1874 पर्यंतचा आहे. त्यांचा जन्म 7 सप्टेंबर 1824 मध्ये मांजरी येथे झाला. त्यांचं मूळ नाव हे रामचंद्र विठ्ठल लाड होतं, पण त्यांना सर्व भाऊ दाजी लाड म्हणून ओळखत असत. ते विज्ञान शाखेत पदवी घेऊन एल्फिन्स्टन संस्थेत विज्ञानाचे शिक्षक म्हणून नोकरी केलेली आहे. त्यानंतर 1845 मध्ये मुंबईत ग्रँड मेडिकल कॉलेजची स्थापना सुद्धा भाऊ दाजी लाड यांनीच केलेली आहे. या कॉलेजात प्रवेश
घेऊन 1851 साली भाऊ दाजी लाड हे डॉक्टर बनले आणि कुष्ठरोगावर त्यांनी गुणकारी औषध शोधल्यामुळे त्यांना धन्वंतरी असं म्हणत. त्यानंतर 1848 मध्ये ज्ञानप्रसार सभेचे अध्यक्ष बनल्यानंतर या संस्थेमार्फत भाऊंनी शिक्षण, प्रसार व सामाजिक जागृती करण्याचा प्रयत्न केला. त्यांनी मुलींसाठी शाळा सुरू केली. 1852 मध्ये जगन्नाथ शंकर शेठ यांच्या सहकार्याने बॉम्बे असोसिएशन ही पहिली भारतातील राजकीय संघटना त्यांनी स्थापन केली. भारतातील पहिली राजकीय संघटना कुठली तर 1852 मधली बॉम्बे असोसिएशन ही आहे. यावर आयोगाचा प्रश्न झालेला आहे विचारून, तर ही गोष्ट लक्षात ठेवायची. 1855 मध्ये व्यापार व उद्योग कर बसविणाऱ्या लायसन्स बिलाला भाऊंनी विरोध केलेला होता. त्याचबरोबर इतिहास संशोधनाच्या क्षेत्रात भाऊंचे कार्य अमोल होते. त्याचबरोबर गिरनार पर्वतावरील रुद्रमानाच्या शिलालेखावरून रुद्रमन हा चेस्टनटचा नातू होता हे त्यांनी सिद्ध केले. त्यानंतर लग्नमंजुषात कलावंतीचा नाच करण्याच्या प्रथेस भाऊने विरोध केला. भाऊदाजी लाड हे सनदशीर राजकीय चळवळीचे परावर्तक होते. तसेच ते स्वातंत्र्याचे आद्यद्रष्टे होते. भाऊदाजी लाड यांच्या वाङ्मय पाहायचं झालं तर द लिटररी रिमेन्स ऑफ भाऊ दाजी या नावाने प्रकाशित करण्यात आलेला आहे. यांचा मृत्यू 31 मे 1874 मध्ये झालेला आहे. यानंतर विष्णुबुवा ब्रह्मचारी. आता आपल्याला याच्यामध्ये कन्फ्युजन होऊ शकतं. एक विष्णुबुवा ब्रह्मचारी आहेत व एक विष्णू, तर दुसरे विष्णुशास्त्री पंडित आहेत. तर आपण विष्णुबुवा ब्रह्मचार्यांचा अभ्यास झाल्यानंतर विष्णुशास्त्री पंडित यांचा अभ्यास करू, म्हणजे तुमचं कुठलंही कन्फ्युजन राहणार नाही. विष्णुबुवा ब्रह्मचारी यांचा कार्यकाळ 1825 ते 1871 हा होता. त्यांचा जन्म 1825 मध्ये रायगड जिल्ह्यात कुलाबा या ठिकाणी झाला होता. मूळ नाव त्यांचं विष्णू भिकाजी गोखले होतं. ज्यावेळी ख्रिस्त धर्मोपदेश वैदिक धर्मप्रसार विरोधी प्रचार सुरू केला, त्या काळात विष्णुबुवांनी मुंबईत जाहीर व्याख्यानमाला वैदिक धर्मावरील अपेक्षेचे खंडन केले व वर्तमान दीपिका या पुस्तकातून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख प्रत्युत्तर दिलं. यावर आयोगाचा प्रश्न झालेला आहे. वर्तमान दीपिका या वृत्तपत्रामधून विष्णुबुवांनी वैदिक धर्मावरील टीकेला चोख उत्तर दिलेलं आहे. विष्णुबुवांचे साहित्य भावार्थ सिंधू, वैदिक धर्मप्रसार, त्याचबरोबर सुखदायक राजकारणाशी निबंध, सहज स्थितीत निबंध आणि बोधसागर, त्याचबरोबर सेतुबंधन टीका हे सर्व विष्णुबुवा शास्त्रींचं साहित्य आहे. त्यांचं निधन 18 फेब्रुवारी 1871 मध्ये झालं. यानंतर कन्फ्युजन क्लिअर होण्यासाठी सोबतच विष्णुशास्त्री पंडित यांचा कार्यकाळ 1827 ते 1876 आहे. यांचा जन्म साताऱ्यामध्ये 1827 मध्ये झालं. यांचं मूळ गाव बावधान हे आहे. हे स्त्री शिक्षणासाठी हातभार लावत, त्याचबरोबर समाजसुधारकात विष्णुशास्त्री हे अग्रणी होते स्त्री शिक्षणाच्या बाबतीत. प्राचीन धर्मग्रंथाचे सखोल अध्ययन करून स्त्रियांच्या सुधारणेचा परंपरेचा आधार त्यांनी असल्याचा सिद्ध केला आणि इंदुप्रकाश या साप्ताहिकामध्ये संपादन म्हणून कार्य करत असताना त्यांनी स्त्रियांच्या सुधारणाविषयक विचार परखडपणे मांडले. विष्णुशास्त्रींनी पुनर्विवाह उत्तेजन मंडळी
या संस्थेची स्थापना करून विधवांच्या समस्यांना वाचा फोडली. त्याचबरोबर सनातनी या संघटनेस विरोध करताना हिंदू धर्म व्यवस्थापक सभा ही संघटनासुद्धा त्यांनी स्थापन केली. विष्णूशास्त्री यांनी ईश्वरचंद्र विद्यासागर यांच्या विधवा विवाह या बंगाली ग्रंथाचा मराठीत अनुवाद केला. ब्रिटिशांनी विधवा विवाहास मान्यता देणारा कायदा केल्यानंतर उक्ती व कृती यामध्ये एक वाक्यता दर्शवणाऱ्या विष्णुबुवांनी स्वतः विधवेस सोबत विवाह केला. बालविवाह प्रथेविरोधी त्यांनी आवाज उठविला. मग यांचं वाङ्मय काय, तर यांनी विधवा विवाह हे एक पुस्तक लिहिलं. त्याचबरोबर ब्राह्मण कन्या विवाह विचार, त्याचबरोबर पुरुष सूक्त व्याख्या, हिंदुस्थानाचा इतिहास, तुकाराम बाबाच्या अभंगाची गाथा व संस्कृत व धातुकोश, इंग्रजी व मराठी कोश एवढे पुस्तके विष्णूशास्त्री पंडित यांनी लिहिले. इंदुप्रकाश म्हणलं की विष्णूशास्त्री पंडित आणि वर्तमान दीपिका म्हटलं की विष्णू ब्रह्मचारी होय. यानंतर गणेश वासुदेव जोशी म्हणजेच सार्वजनिक काका यांचा जन्म 9 एप्रिल 1828 मध्ये सातारा येथे झाला. त्यांचं पूर्ण नाव गणेश वासुदेव जोशी असं होतं. तर 1870 मध्ये पुणे येथे औंध संस्थानाचे श्रीमंत श्रीनिवासराव पंत प्रतिनिधी यांच्या अध्यक्षतेखाली त्यांनी सार्वजनिक संस्थेची स्थापना केली. सनदशीर मार्गाने जनतेचे प्रश्न सोडविणे हे या संस्थेचं उद्दिष्ट होतं. सार्वजनिक सभेच्या कार्यात हिरिरीनं भाग घेतल्यामुळे सार्वजनिक काका म्हणून ओळखले जाऊ लागले. त्यानंतर न्यायमूर्ती रानडे व सार्वजनिक काका यांनी सार्वजनिक सभेला सामाजिक व राजकीय स्वरूपाची संघटना बनवण्याचं कार्य केलेलं आहे. न्यायमूर्ती रानडे यांनी सार्वजनिक सभेस राजकीय स्वरूपाची चळवळ प्राप्त करून दिली. सार्वजनिक सभेमार्फत काकांनी केलेले प्रमुख कार्य कुठले, तर त्यांनी 1776-77 च्या दुष्काळाच्या वेळी महाराष्ट्रातील दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत केली. त्याचबरोबर त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करताना स्वदेशी मालाची दुकाने उघडली आणि सार्वजनिक काकाने रेल्वे उतरंडीचे प्रश्न, स्थानिकांचे अधिकार आणि राज्यातील दंगली यावर ब्रिटिश सरकारला सल्ला व मार्गदर्शन सुद्धा दिलेलं आहे. देशाच्या आर्थिक प्रगतीसाठी लघु उद्योगला प्राधान्य द्यावं असं त्यांचं मत होतं. त्याचबरोबर सार्वजनिक सभेमार्फत ब्रिटनच्या राणीकडे निवेदन देऊन भारतीय समाजातील राजकीय दर्जा देण्यास, स्वावलंबी बनविण्यास, शिक्षण देण्यास यांनी मागणी केलेली होती. त्याचबरोबर सार्वजनिक सभेचे स्वरूप राजकीय संस्था असले तरी सामाजिक सुधारणेतील तिचा महत्त्वाचा वाटा आहे. त्याचबरोबर 15 जुलै 1880 मध्ये सार्वजनिक काकाचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टर रा. गो. भांडारकर यांचा जीवनपट 1837 ते 1925 मध्ये आहे. रामकृष्ण गोपाळ भांडारकर यांचा जन्म 6 जुलै 1837 मध्ये मालवण येथे झाला. त्यांचं आडनाव पत्की हे होतं. तर ते धर्म, समाजसुधारणा, भाषातज्ज्ञ, संशोधक, प्राचीन इतिहासातील संशोधक, संस्कृत पंडित अशा विविध स्वरूपात त्यांचं नाव ओळखलं जातं आणि त्यांच्या आत्म्याच्या उन्नतीस महत्त्व दिलेलं आहे. त्यांचं शिक्षण हे मुंबई विद्यापीठातील M.A. तर जर्मनी विद्यापीठातील PhD प्राप्त होते. प्रार्थना समाजाच्या स्थापनेत पुढाकार घेऊन या समाजाची तत्त्वे, उद्दिष्टे व प्रतिज्ञा तयार करण्याचे कार्य भांडारकरांनी केले. मूर्तिपूजा, अल्पावतार, बहुउद्देशवाद यास डॉ. भांडारकरांनी कडाडून विरोध केला. बालविवाहास बंदी, त्याचबरोबर पुनर्विवाह, वयाचा कायदा, अस्पृश्य निवारण,
मद्यपान बंदी, देवदासी प्रथा, स्त्री शिक्षण या गोष्टीत त्यांनी भाग घेतला. विधवा पुनर्विवाहाचा पुरस्कार करताना डॉक्टर भांडारकरांनी स्वतःच एका विधवा मुलीची पुनर्विवाह घडून आणला. इतिहास व प्राचीन संस्कृती यावर संशोधन करून त्यांनी अनेक ग्रंथ लिहिले. त्यामध्ये ऑल हिस्ट्री ऑफ डेक्कन हे एक पुस्तक आहे त्यांचं, आणि हिस्ट्री ऑफ इंडिया हे पण आहे. वैष्णविझम हे सुद्धा पुस्तक आहे. त्याचबरोबर शोविझम अँड अदर मायनर रिलिजन्स हे सुद्धा त्यांचं महत्त्वाचं पुस्तक आहे. पुस्तकं लक्षात ठेवायची, म्हणजे यावर प्रश्न आला तर आपला चुकणार नाही. त्यांचा मृत्यू 24 ऑगस्ट 1925 रोजी झाला. यानंतर महादेव गोविंद रानडे यांचा जन्म 18 जानेवारी 1842 मध्ये निफाड येथे झाला. शिक्षण त्यांचं मुंबईतील एल्फिन्स्टन कॉलेजमधून इंग्रजी व इतिहास विषयात शिक्षण झालेलं होतं. सुरुवातीला प्राध्यापक म्हणून त्यांनी कार्य केलं व नंतर पुण्याला न्यायाधीश म्हणून त्यांनी काम सुरू केलं. त्यांचं सामाजिक कार्य पाहता त्यांनी 1866 साली पुण्यात डेक्कन सभा स्थापन केली व पुणे सार्वजनिक सभा व अहमदनगर एज्युकेशन सोसायटीच्या स्थापनेत सुद्धा त्यांचा सिंहाचा वाटा होता. समाजसुधारणा म्हणून त्यांनी विधवा विवाह, स्त्री शिक्षण व समाजातील रूढी परंपराविरुद्ध ठाम भूमिका घेतलेली होती. तसेच ते राजकारण, अर्थकारण, समाजकारण, धर्मकारण हे घटक परस्परांना पूरक असल्याचे मत त्यांचे होते. समाजाच्या उन्नतीसाठी सदस्य विद्वत्ते, बुद्धी, समता, न्याय, बंधुता यावर आधारित समाजरचना होणे आवश्यक असल्याचे प्रतिपादन करत होते. विधवा विवाहाचे समर्थन करून मुंबईत एका विधवा विवाह त्यांनी घडवून आणलेला होता. समाजाच्या प्रगतीसाठी समता, न्याय, बंधुता असणे आवश्यक आहे असं त्यांचं प्रतिपादन होतं आणि विधवा विवाहास पाठिंबा देऊन त्यांनी मुंबईत विधवा विवाह घडवून आणला. हे तर मी तुम्हाला अगोदरच सांगितलं. 21व्या शतकातील कैफियत असं 32 लेखांचा संग्रह त्यांनी लिहिला आणि समाज, अर्थव्यवस्था व शिक्षण विषयक अनेक लेख त्यांनी लिहिले. अशा महान नेत्याचा मृत्यू 16 जानेवारी 1901 मध्ये पुणे येथे झाला. महाराष्ट्राचे महान समाजसुधारक आणि थोर विचारवंत बेहरामजी मलबारी यांच्याविषयी आता आपण अभ्यास करूया. यांचा जन्म 18 मे 1853 रोजी गुजरात येथे बडोदा येथे झाला. त्यांचे जीवन भारताच्या सामाजिक परिवर्तनासाठी एक प्रेरणास्थान आहे. लहान वयातच वडिलांचे निधन झाल्यामुळे त्यांच्या आई व ते सुरतला स्थायिक झाले. त्यांचे सुरुवातीचे शिक्षण सुरतला झाले. ते अत्यंत हुशार होते आणि त्यांना अनेक भाषांचे ज्ञान होते, जसे की गुजराती, मराठी, हिंदी व इंग्रजी या भाषांचा समावेश त्यांच्या भाषेमध्ये होत्या. डॉक्टर जॉन विल्सन यांच्या विचाराने ते प्रभावित झालेले होते. व्यावसायिक पत्रकार असलेल्या बेहरामजी मलबारींनी समाजसुधारणाच्या क्षेत्रातही आपला ठसा उमटवलेला होता. बालविवाहाच्या प्रथेला कडाडून विरोध त्यांनी केला आणि 1884 मध्ये अनेक लेख लिहून विधवा बालविवाह प्रथेमुळे येणाऱ्या वैधव्यास विवेचन केले. अकाली प्राप्त होणारे वैधव्य व त्यातून निर्माण होणाऱ्या विधवांच्या समस्या या बाबीवर बालविवाह पद्धत जबाबदार आहे असे त्याने स्पष्ट मांडले आणि बालविवाहाचे अनिष्ट परिणाम शालेय अभ्यासक्रमात समाविष्ट करावेत. विधवांना पुनर्विवाहास परवानगी द्यावी, विधवा विवाहाचे पौराणिक करणाऱ्या वाळीत टाकावे, बंदी करावी अशा मागण्या त्यांनी केलेल्या होत्या. बेहरामजींनी पत्रकारिता करीत असताना इंडियन स्पेक्टॅटर हे साप्ताहिक सुरू केलं. त्याचबरोबर दादाभाई नौरोजीच्या व्हॉइस ऑफ इंडिया या वृत्तपत्रात त्यांनी लिखाण केलं आणि त्यांचं साहित्य म्हणजे अपील ऑन बिहाफ अँड डॉक्टर ऑफ इंडिया आणि दुसरं म्हणजे गुजरात अँड गुजराथीज, नीती विनोद,
त्यानंतर बालविवाह व महिलांवर सक्तीचे लादलेले वैधव्य यावर त्यांनी लिखाण केलेले होते. त्याचबरोबर बालविवाह विरोधी चळवळीत परावर्तक, विधवा पुनर्विवाहाचे समर्थक व दुर्बलांचे कैवारी या अनुषंगाने महाराष्ट्र सामाजिक सुधारणा चळवळीत त्यांचे कार्य अनमोल होते. हे झाले बहिरामजी मलबारी. यानंतर आपण गोपाळ गणेश आगरकर, ज्यांना आपण गो. गा. आगरकर म्हणून ओळखतो. यांचा जन्म 14 जुलै 1856 मध्ये टेंभू येथे झाला. त्यांचं प्राथमिक शिक्षण कराड येथे पूर्ण झालं. कराड येथे काही काळ मुन्सिफ कोर्टात कारकून म्हणून त्यांनी नोकरी केली आणि त्यानंतर रत्नागिरी येथे गेले, परंतु गरिबी आड आल्याने पुन्हा कराडला परत आले आणि कंपाऊंडरची नोकरी केली. 1875 साली मॅट्रिक परीक्षा अकोला येथून उत्तीर्ण झाले आणि 1877 ला उंब्रज येथील अंबुताई फडके यांच्याशी आगरकरांचा विवाह झाला व 1878 मध्ये डेक्कन कॉलेज पुणे येथे ते BA उत्तीर्ण झाले. या दरम्यान लोकमान्य टिळकांशी त्यांची मैत्री झाली आणि 1880 मध्ये इतिहास व तत्त्वज्ञान हे विषय घेऊन ते MA उत्तीर्ण झाले. आगरकरांनी शैक्षणिक सुधारणा सुद्धा खूप केल्या. त्यांनी 1 जानेवारी 1880 रोजी टिळक, विष्णुशास्त्री चिपळूणकर यांच्या साहाय्याने पुण्यात न्यू इंग्लिश स्कूलची स्थापना केली. न्यू इंग्लिश स्कूलमध्ये स्वतः आगरकरांनी नोकरी स्वीकारली आणि स्थापना पण त्यांनीच केली. 1884 मध्ये पुणे येथे डेक्कन एज्युकेशन सोसायटीची स्थापनेत त्यांचा पुढाकार होता. या संस्थेच्या वतीने 1885 मध्ये पुणे येथे फर्ग्युसन कॉलेजची स्थापना सुद्धा आगरकरांनी केलेली होती. त्याचबरोबर फर्ग्युसन कॉलेजमध्ये शिकवत असत आणि 1892 ला फर्ग्युसन कॉलेजच्या प्राचार्यपदी आगरकरांची निवड झाली. त्यानंतर आगरकरांच्या आधी फर्ग्युसन कॉलेजचे आचार्य कोण होते तर ते होते शिवराम आपटे. आगरकरांनी पत्रकारिता 1881 मध्ये लोकमान्य टिळकांच्या केसरी व मराठा वृत्तपत्राने सुरू केली आणि 1881 ते 1887 या काळात ते केसरीचे पहिले संपादक म्हणून काम करत. लोकमान्य टिळक हे मराठा या इंग्रजी भाषेतील वृत्तपत्राचे संपादक होते, तर केसरी हे मराठीतून संपादन व्हायचं आणि त्याचे संपादक आगरकर हे होते. 1887 साली लोकमान्य टिळकांशी वाद झाल्यामुळे आगरकरांनी केसरीच्या संपादक पदाचा राजीनामा देऊन डेक्कन एज्युकेशन संस्थेची फारकत घेतली आणि 1888 साली सुधारक हे स्वतःचे साप्ताहिक मराठी व इंग्रजी या दोन्ही भाषेतून सुरू केले. सुधारक साप्ताहिकाच्या मराठी आवृत्तीचे संपादन गो. गा. आगरकर म्हणजेच गोपाळ गणेश आगरकर करत व सुधारक साप्ताहिक हे इंग्रजीतून होतं आणि त्याचं संपादकपद हे गोपाळ कृष्ण गोखले यांच्याकडे होतं. वऱ्हाडचा समाचार या पत्रात आगरकरांनी काही काळ लेख लिहिले. आगरकरांचे सुप्रसिद्ध अग्रलेख म्हणजे इष्ट असेल ते बोलणार व साध्य असेल ते करणार, हिंदुस्थानाचे राज्य कोणासाठी या लेखात त्यांनी इंग्रजी स्वार्थी वृत्तीवर टीका केलेली होती. स्त्रियांनी जॅकेटे घालावीत असं ते म्हटले होते. म्हणजेच आपलं राष्ट्र हे गुलामाचं राष्ट्र बनत चाललंय असं त्यांना म्हणायचं होतं. सामाजिक व सुधारणेशिवाय राजकीय चळवळ निरुपयोगी आहे असं त्यांचं मत होतं. आगरकरांच्या जीवनावर जॉन स्टुअर्ट मिल व हर्बर्ट स्पेन्सर या दोघांचा प्रभाव होता. त्याचबरोबर 16 जुलै 1882 रोजी कोल्हापूर संस्थानाचे दिवाण वासुदेव बर्वे प्रकरणाशी संबंध ओवून टिळक व आगरकर यांना 101 दिवसाच्या डोंगरीच्या तुरुंगात सजा दिली आणि 26 ऑक्टोबर 1882 रोजी त्यांची सुटका झाली. पुण्यात जिवंतपणे स्वतःची प्रतिकारात्मक प्रेतयात्रा बघणारा एकमेव सुधारक होता, ज्यांचं नाव होतं गोपाळ गणेश आगरकर आणि त्यांचा खरा मृत्यू झाला 17 जून 1895. पण मृत्यूपूर्वीच त्यांची अंत्ययात्रा लोकांनी विचाराचा प्रभाव म्हणून काढलेली होती. आगरकरांची
साहित्य संपादता पाहता त्यांनी डोंगरीच्या तुरुंगात आमचे 101 दिवस नावाचं पुस्तक लिहिलं आणि विकार विलसित या शेक्सपियरच्या हॅम्लेटचे मराठीतून रूपांतर केले आणि गुलामगिरीचे शस्त्र, वाक्यमीमांस, वाक्याचे पृथक्करण, केसरीतील निवडक निबंध आणि सुधारणातील वाचनलेख हे त्यांचे काही साहित्य होते. यानंतर महात्मा ज्योतिबा फुले ज्यांचा कार्यकाळ हा 1827 ते 1890 या काळामध्ये होत्या. 19व्या शतकातील अस्पृश्यता निर्मूलन आंदोलनाची पायाभरणी करणारे महात्मा फुले हे होते. या मुक्तीसंग्रामामुळे मूळ स्रोत ज्योतिरावांच्या शैक्षणिक व सामाजिक कार्यातच आढळून येते. अशा महान नेत्याचा जन्म झाला 11 एप्रिल 1827 मध्ये पुणे येथे. त्यांचं मूळ गाव होतं कटगुण, जे की जिल्हा साताऱ्यामध्ये होतं आणि मूळ आडनाव होतं गोरे. मग फुले हे आडनाव कसं पडलं तर ज्योतिबाचे आजोबा हे फुलं विकायचे, त्यामुळं गोरे आडनावाच्या मागे पडून फुले हे आडनाव त्यांना भेटलं. त्यानंतर 1834 ते 1838 पंतोजीच्या शाळेत ज्योतिबांचं प्राथमिक शिक्षण झालं आणि वयाच्या 13व्या वर्षी धनकवडीच्या खंडोजी नेवासे पाटील यांच्या कन्येशी म्हणजेच सावित्रीबाई फुलेशी त्यांचा 1840 मध्ये विवाह झाला. 1841 ते 47 मध्ये उर्दू शिक्षक गफार बेग मुन्सफ यांनी धर्मोपदेशन लिटिल साहेब यांच्या प्रयत्नाने पुण्यातील स्कॉटिश मिशनरी शाळेत ज्योतिबाचे शिक्षण, इंग्रजी शिक्षण पूर्ण करण्यासाठी नावनोंदणी केली आणि 1848 मध्ये पुण्यात ब्राह्मण मित्राच्या लग्नाच्या वरातीत अपमान झाल्याने ज्योतिबा सामाजिक सुधारणेकडे वळले. महात्मा फुले आणि त्यांनी केलेलं महिलांविषयी कार्य खूप मोठं आहे. स्त्री शिक्षण हे ज्योतिबांच्या सामाजिक कार्याला सुरुवात करताना सर्वप्रथम त्यांनी प्राधान्य दिलं. 1848 मध्ये पुण्यात बुधवारपेठेमध्ये भिड्याच्या वाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली आणि 3 जुलै 1851 मध्ये बुधवारपेठेतील चिपळूणकरांच्या वाड्यात मुलींची दुसरी शाळा सुरू केली. 17 सप्टेंबर 1851 साली रास्तापेठेत मुलींची तिसरी शाळा सुरू केली. त्यानंतर 15 मार्च 1852 मध्ये वेताळपेठेत मुलींची शाळा सुरू केली. स्त्री शिक्षणाविषयी महत्त्व सांगताना म्हणतात की जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. 16 नोव्हेंबर 1852 रोजी ज्योतिबांच्या शिक्षण कार्याची दखल घेऊन इंग्रज सरकारने पुण्यातील विश्रामबाग येथे मेजर कॅनडीच्या हस्ते त्यांचा सत्कार केला. त्यांनी नुसतं स्त्री शिक्षणावरच लक्ष दिलं नाही तर विधवा पुनर्विवाह 1864 साली पुण्यातील गोखलेंच्या बागेत फुल्यांनी पहिला विधवा पुनर्विवाह घडून आणला. त्यानंतर 1865 साली विधवांच्या केशवोपन बंदीसाठी त्यांनी प्रयत्न केले. तसेच तळेगाव डमडेर येथे नाविक बांधवास संप घडवून आणण्यासुद्धा त्यांनी सांगितलं. बालहत्या प्रतिबंधगृहाची स्थापना त्यांनी 1863 मध्ये केली. चुकून वाकडे पाऊल पडलेल्या विधवांची आपत्तीतून सुटका करण्यासाठी ज्योतिबांनी स्वतःच्या घरी बालहत्या प्रतिबंधगृह सुरू केला. ज्योतिबांना अपत्य नव्हतं. काशीबाई या विधवेच्या यशवंत या मुलास त्यांनी दत्तक घेतलेलं होतं. महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निर्मूलन करण्यासाठी समाजव्यवस्थेची पुनर्रचना करणे आवश्यक आहे असं सर्वप्रथम म्हटलं होतं. 1851 साली अस्पृश्यांच्या मुलांसाठी नानापेठेत त्यांनी पहिली शाळा सुरू केली, पण ती कालांतराने बंद पडली. पण ते तिथे थांबले नसून त्यांनी 1852 ला अस्पृश्य मुलांसाठी वेताळपेठेत
दुसरी शाळा सुरू केली आणि 1853ला महार मांग इत्यादी अस्पृश्य लोकांना विद्या शिकवणारी मंडळी ही संस्था स्थापन केली. 1858ला त्यांनी परत अस्पृश्यांच्या मुलांसाठी तिसरी शाळा सुरू केली. 1868मध्ये स्वतःच्याच घरातील पाण्याचा हौद अस्पृश्यांसाठी खुला करून दिला आणि 1873मध्ये महात्मा फुले यांनी अस्पृश्यता निवारणाचा जाहीरनामाच प्रसिद्ध केला. तसेच 1877मध्ये दीनबंधू या वृत्तपत्रातून सामाजिक रूढी परंपरा तसेच अस्पृश्यांच्या परावर्तनाचे विचार मांडले. त्याच दरम्यान त्यांनी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सत्यशोधक समाजाची स्थापना त्यांनी 24 ऑक्टोबर 1873 रोजी केली. अतिशूद्रांची स्थिती सुधारण्यासाठी व त्यांची धार्मिक व सामाजिक गुलामगिरी नष्ट करण्यासाठी सत्यशोधक समाजाची स्थापना केली. सार्वजनिक सत्यधर्म व गुलामगिरी यासारख्या ग्रंथांमधून ज्योतिबांनी सत्यशोधक समाजाच्या तत्त्वावर विवेचन केले आणि सत्यशोधक समाजाचं एक ब्रीद वाक्य होतं ते म्हणजे सर्वसाक्षी जगतपती त्याला नकोची कोणाची मध्यस्थी. आणि सत्यशोधक समाज ह्या सुधारणेची त्यांनी पहिली चळवळ सुरू केली. तसेच त्यांनी सत्यशोधक समाजाच्या वतीने 1873मध्ये विवाह घडून आणला सीताराम आल्लड व राधाबाई निमकर या जोडप्याचा. सत्यशोधक समाजाच्या मुंबई शाखेचे अध्यक्ष होते नारायण मेघाजी लोखंडे तर सत्यशोधक समाजाचे कार्यवाहक होते नारायण कडलक. सत्यशोधक समाजाचे अधिवेशन हे 1873 साली स्थापन झाले तरी सत्यशोधक समाजाची अधिवेशने ही 1911 पासूनच सुरू होती. पहिलं अधिवेशन 17 एप्रिल 1911 पुणे येथे झालं आणि त्याचे अध्यक्ष होते स्वामी रामय्या व्यंकय्या अय्यावारू आणि स्वागताध्यक्ष होते गणपतराव बिरमल. आता आयोग परत प्रश्न विचारू शकतो. 1873ला स्थापन झाली सत्यशोधक समाज, पण पहिलं अधिवेशन केव्हा घडलं तर ते पहिलं अधिवेशन 17 एप्रिल 1911 रोजी पुणे येथे घडलं. ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्यानंतर महात्मा फुलेंनी 1882 साली हंटर कमिशन पुढे सुद्धा साक्ष दिली आणि त्यांनी सांगितलं की सरकार शेतकऱ्याकडून जो सारा वसूल करतो त्यातील उत्पन्न कनिष्ठ वर्गासाठी शिक्षणासाठी खर्च केलं पाहिजे आणि 12 वर्षातील मुलामुलींना प्राथमिक शिक्षण सक्तीचं व मोफत केलं पाहिजे. त्यानंतर प्राथमिक शिक्षणासाठी शेतकरी वर्गातील प्रशिक्षित असावे असं सुद्धा त्यांनी हंटर कमिशनसोबत सांगितलेलं आहे. महात्मा फुले हे ज्योतिबा कट्टर एकेश्वरवादी होते व ईश्वराचे अस्तित्व मानणारे नव्हते. ज्योतिबा ईश्वराला निर्मिक म्हणत असत आणि समानतेच्या आधारावर मानव धर्माचा महात्मा ज्योतिबा फुले आदर करत असेल. तृतीय रत्न हे त्यांचं नाटक आहे जे की त्यांनी 1885मध्ये तयार केलं. तत्कालीन पुरोहितांकडून शूद्रांची केली जाणारी फसवणूक या नाटकामध्ये त्यांनी दाखवून दिली. त्यानंतर छत्रपती शिवाजी राजे भोसले यांचा पोवाडा त्यांनी 1889 साली लिहून काढला आणि त्याचबरोबर ब्राह्मणाचे कसब हा ग्रंथ त्यांनी 1869 साली लिहून काढला आणि त्यानंतर गुलामगिरी हे गद्य 1873 साली लिहून काढलं. शेतकऱ्याचा सूड हा 1883मध्ये ग्रंथ लिहून काढलेला आहे आणि सत्सर नियतकालिका होती ती 1885मध्ये प्रसिद्ध झाली. त्यानंतर इशारा गद्य हे 1885 सालीच प्रसिद्ध झालं होतं. सार्वजनिक सत्यधर्म हे सुद्धा एक त्यांचं गद्य होतं जे त्यांनी 1891 साली सुरू केलं. अस्पृश्यांची कैफियत, खतफोडीचे बंड, सत्यशोधक समाज हे ग्रंथ देखील ज्योतिबांनी लिहिले होते. अभंगाच्या धर्तीवर त्यांनी अखंड रचले होते. आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे महात्मा फुले यांच्या जीवनावर प्रभाव टाकणारे व्यक्ती
तर महात्मा फुले यांच्या जीवनावर थॉमस पेन यांच्या राईट्स ऑफ मॅन व कॉमन सेन्स या ग्रंथाचा विशेष प्रभाव होता. शालेय जीवनात ज्योतिरावांनी छत्रपती शिवाजी महाराज व जॉर्ज वॉशिंग्टन यांच्या चरित्राचा सुद्धा खूप प्रभाव होता. त्यांनी शिवजयंती सुरुवात केली 1869 साली आणि रायगड येथील समाधीवर शोधून काढून जीवनातील सर्वप्रथम प्रदीर्घ पोवाडा लिहिला. त्यानंतर ज्योतिबाबद्दलचे उद्गारलेले गौरववाक्य, त्यांना समाजक्रांतिकारक, त्याचबरोबर खऱ्या लोकशिक्षणाचा शिल्पकार, त्याचबरोबर बाबासाहेब आंबेडकर म्हणतात आपला हू वेअर द शूज म्हणजे शूद्र कोण होते हा ग्रंथ महात्मा फुले यांना समर्पित करून त्यांच्याविषयी आपली कृतज्ञता व्यक्त केलेली आहे. त्याचबरोबर हिंदुस्थानचा बुकर टी वॉशिंग्टन सुद्धा महात्मा फुले यांना म्हटलं जातं आणि महात्मा ही पदवी मुंबईच्या जनतेने महात्मा फुले यांना दिलेली आहे. या सर्व गोष्टी महत्त्वाच्या आहेत ज्या की आपण लक्षात ठेवायच्या आहेत. यानंतर पंडिता रमाबाई, ज्यांना लक्ष्मीबाई म्हणून सुद्धा ओळखलं जातं, त्यांचा जन्म 23 एप्रिल 1858 मध्ये गंगामुळे कर्नाटकामध्ये झाला. त्यांच्या वडिलांचं नाव अनंतशास्त्री डोंगरे होतं. आईवडिलांच्या मृत्यूनंतर बंधू श्रीनिवास यास घेऊन रमाबाई तीर्थयात्रेच्या निमित्तानं भारत फिरायला निघाल्या. कोलकाता येथे मुक्कामी असताना त्यांच्या विद्वानपणा किंवा त्यांच्या बुद्धीला पाहून सरस्वती व पंडिता या 2 पदव्या त्यांना कोलकाता येथील महिलांचे समाजसुधारक म्हणून दिल्या. कोलकाताच्या बिपिन बिहारी दास या शूद्र समाजातील वकिलाबरोबर झालेल्या त्यांच्या विवाहाने एकच खळबळ उडवली आणि पतीच्या निधनानंतर रमाबाई पुण्यात आल्या. त्यांची कन्या मनोरमा हिचे देखील अकाली निधन झाले. देशाच्या उन्नतीसाठी स्त्रियांची स्थिती सुधारणे गरजेचे आहे असं त्यांचं मत होतं. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांनी 1882 साली हंटर कमिशन पुढे साक्ष दिली. त्यांनी स्त्री शिक्षणाचा आग्रह धरला. मिशनच्या प्रभावामुळे त्या इंग्लंड व अमेरिकेला गेल्या. 29 सप्टेंबर 1883 रोजी इंग्लंडमधील बॅस्टिज चर्चमध्ये रमाबाईंची ख्रिश्चन धर्माचा स्वीकार केला. त्यानंतर स्त्री शिक्षणासाठी व स्त्रियांच्या उन्नतीसाठी त्यांनी हातभार लावला. पंडिता रमाबाई यांनी स्थापन केल्या विविध संस्था. पहिली होती आर्य महिला समाज. ही पुणे येथे 1 मे 1882 स्थापन केली. या संस्थेच्या शाखा अहमदनगर, सोलापूर, पंढरपूर, बार्शी, ठाणे, मुंबई येथे होत्या. या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी स्त्रियांच्या स्थितीबद्दल जागृती निर्माण करून दिली. त्यानंतर त्यांनी रमाई असोसिएशन सुद्धा स्थापन केलं. 1887 मध्ये अमेरिकेतील बोस्टन शहरात ही संस्था त्यांनी स्थापन केलेली होती. त्यानंतर शारदा सदन किंवा त्यालाच शारदा आश्रम असं सुद्धा म्हटलं जातं, जे की त्यांनी मुंबईमध्ये 1889 मध्ये स्थापन केलं आणि यामध्ये निराश्रित, विधवा, अनाथ स्त्रियांचा निवासाची व भोजनाची व्यवस्था या शारदा सदनने केले. मग काही काळानंतर म्हणण्यापेक्षा ठीक 1 वर्षानंतरच पुणे येथे या शारदा सदनाचं स्थलांतर केलं आणि काही काळाने केडगाव येथे स्थलांतर झालं. पुण्यात ही संस्था नावारूपाला आली आणि शारदा सदनचे सल्लागार म्हणून न्यायमूर्ती रानडे, न्यायमूर्ती के टी तेलंग, डॉक्टर भांडारकर यांची ओळख होती. चौथी संस्था स्थापन केली मुक्ती सदन. ती पण त्यांनी केडगाव येथेच केली. 1896 मध्ये या संस्थेमार्फत त्यांनी अनाथ विधवा स्त्रियांचे शिक्षण, निवास, भोजन या सर्व गोष्टी तर केल्याच, पण पतित स्त्रियांसाठी
कृपा सदन व अंध विद्यार्थ्यांसाठी पहिली शाळा बातमी सदन काढली आणि अनाथ मुलांसाठी सदानंद सदन, प्रीती सदन, शांती सदन या पंडिता रमाबाईंनी वेगवेगळ्या संस्थासुद्धा स्थापून समाजातल्या प्रत्येक व्यक्तीपर्यंत मदत पोहोचण्यासाठी प्रयत्न केले. अमेरिकेत त्यांनी बालउद्यान शिक्षण पद्धती शिकून घेतली होती, त्यामुळे त्यांनी ह्या सर्व गोष्टी केल्या. त्याचबरोबर व्हाईसरॉय लॉर्ड डफरीन यांच्या पत्नी लेडी डफरीन यांच्या नावाने फंड सुरू करून स्त्रियांसाठी वैद्यकीय सोयसुद्धा त्यांनी उपलब्ध करून दिली होती. 1857च्या जो काही दुष्काळ पडला त्यावेळेस रमाबाईंनी दुष्काळग्रस्तांना मदतसुद्धा केलेली आहे. आता अशा या पंडिता रमाबाईची काही पुस्तके आहेत, ज्यामध्ये स्त्री धर्मनीती, हायकास्ट हिंदू वुमन, बायबलचं त्यांनी मराठीत रूपांतर केलं, त्याचबरोबर इब्री भाषेचं व्याकरण त्यांनी तयार केलं, नवा करार नावाचं पुस्तक लिहिलं आणि अ टेस्टिमनी हा सुद्धा पुस्तक लिहून त्यांनी एक छान ओळख निर्माण केली. रमाबाईच्या कार्याची दखल घेऊन 1919मध्ये ब्रिटिश सरकारने त्यांना केसरी हिंद ही पदवी बहाल केली. त्याचबरोबर रमाबाई अमेरिकेतील वास्तव्यादरम्यान म्हणजेच 1888 साली हायकास्ट हिंदू वुमन हा हिंदू विधवांच्या समस्यावर टाकणारा ग्रंथ त्यांनी लिहिलेला होता. स्त्रियांच्या मुक्तीची आद्य परावर्तक या शब्दात महाराष्ट्राने रमाबाईचा गौरव केला आणि अशाच या महान पंडिता रमाबाईचं महापरिनिर्वाण किंवा त्यांचा मृत्यू 5 एप्रिल 1922 रोजी केडगाव येथे झाला. यानंतर एक महत्त्वाचे नेते ज्यांचं नाव आहे वासुदेव बळवंत फडके, ज्यांचा कार्यकाळ 1845 ते 1883 होता. महाराष्ट्रात सशस्त्र क्रांतिकारक चळवळीच्या खऱ्या अर्थाने सुरुवात ही वासुदेव बळवंत फडके यांनी केली, त्यामुळे त्यांना आद्य क्रांतिकारक असे संबोधले जाते. त्यांचा जन्म 4 नोव्हेंबर 1845 रोजी शिराढोण, तालुका पनवेल, जिल्हा कुलाबा, रायगड येथे झाला. त्यांचं नाव किंवा त्यांना टोपण नावानं छबड्या म्हणून बोलवत असत. पेशवाईच्या कर्नाळा किल्ल्यावर सुभेदारी फडकेंच्या घराण्याकडे होती, मात्र मराठा साम्राज्याच्या अस्तानंतर सुभेदारी गेली. उदरनिर्वाहाचे साधन नाहीसे झाले. त्यांना इंग्रजी शिक्षण पूर्ण करता आले नाही. उस्ताद लहुजी साळवे यांच्या फडके यांनी शस्त्रविद्येचे प्रशिक्षण घेतले. आणि उस्ताद लहुजी साळवे यांच्याबद्दल आणखीन एक गोष्ट सांगायची म्हणजे हे महात्मा फुलेचे सुद्धा गुरु होते, ज्यांनी महात्मा फुलेंना पहिलवानी शिकवली. त्यानंतर 10 फेब्रुवारी 1860 रोजी गोपिकाबाईंशी वासुदेव फडकेंचा विवाह झाला. फडकेंनी काही काळ GIP रेल्वेमध्ये लिपिक म्हणून काम केलं व नंतर लष्करात लेखापाल विभागात नोकरी केली. यावर एक क्वेश्चन येऊन गेलेला आहे, पण तो क्वेश्चन हॅशटॅग झाला होता, कारण त्यांनी रेल्वेमध्ये सुद्धा लिपिकच म्हणून काम केलं होतं आणि लष्करात सुद्धा लिपिकच म्हणून काम केलं होतं, त्यामुळे हा प्रश्न हॅशटॅग झालेला होता. आईच्या अंत्ययात्रेस उपस्थित राहता न आल्यामुळे त्यांनी नोकरी सोडली व इंग्रजांविरुद्ध मनात असंतोष त्यांच्या वाढत गेला. मग काय झालं तर वासुदेव बळवंत फडके यांच्यावर न्यायमूर्ती रानडे व गणेश वासुदेव जोशी म्हणजे सार्वजनिक काका यांच्या विचाराचा प्रभाव होता. यानंतर वासुदेव बळवंत फडके यांचं कार्य तर त्यांनी 20 फेब्रुवारी 1869 नंतर रामोशी, कोळी, भिल्ल, मांग, हरिजन, मुस्लिम आदी जाती धर्मातील सहकाऱ्यांना एकत्र करून पुणे परिसरात श्रीमंतांवर दरोडे घालण्यास प्रारंभ केला. त्यानंतर दौलतराव नाईक यांच्या मदतीने फडके यांनी लोणीजवळील धामरी या गावी पहिला दरोडा घातला. त्यानंतर खेड, वल्हे, पुरंदर येथे दरोडे घातले. लुटीतील पैशाचा विनियोग
त्यांनी समाजाच्या उत्क्रांतीसाठी केला. सरकारी खजिन्यापेक्षा फडके श्रीमंतांना लुटण्यास प्राधान्य द्यायचे, कारण सरकारी खजिन्यासोबत भरपूर असा फौजफाटा असायचा. त्यामुळं दरोड्याच्या माध्यमातून फडकेंनी कोकण व पुण्यासह 7 जिल्ह्यात ब्रिटिश विरोधी मोहीमच सुरू केली. आपली ओळख पटू नये म्हणून ते दाढी वाढवत व साधूचा वेश धारण करत व जनजागृती करत फिरत. वासुदेव बळवंत फडके यांनी इंग्रजांना उद्देशून 2 जाहीरनामे काढून बंडाची धमकी दिली. पोलीस प्रमुख मेजर डॅनियल यांनी फडकेंना 129 शुक्रवार पेठ पुणे या पत्त्यावर धाड टाकण्यास सशस्त्र जप्त केले व फडकेंना अटक वॉरंट काढलं. मुंबईचे गव्हर्नर रिचर्ड टेम्पल यांनी फडकेंना पकडण्यास 4000 रुपयाचे बक्षीस घोषित केले. त्यांच्याविरोधी फडकेंनी रिचर्ड टेम्पल यांचं डोकं उडविणाऱ्यास 10,000 रुपये बक्षीस घोषित केलं. 23 जुलै 1869 रोजी विजापूरजवळील देवरी नावडंगी येथे फडके यांना अटक करण्यात आली. 22 ऑक्टोबर 1869 पासून न्यायमूर्ती अल्फ्रेड केशर यांच्यासमोर खटला सुरू झाला व सार्वजनिक काकांनी फडकेंची बाजू घेतली किंवा फडकेंचं वकीलपत्र स्वीकारलं. त्यानंतर फडकेंनी ब्रिटिशविरुद्ध युद्धाचा आरोप ठेवून हा खटला सरन्यायाधीश न्यूनहॅम यांच्याकडे सोपविला. भारतीय दंड संहिता कलम 12 121 व 124 नुसार फडके यांच्यावर असंतोष पसरविण्याचा आरोप ठेवण्यात आला. पण न्यायमूर्ती चिमाजी आपटे यांनी उच्च न्यायालयात फडकेंच्या बचावाचे काम पाहिले. मात्र फडकेंना राष्ट्रद्रोहाच्या आरोपाखाली जन्मठेप स्वीकारावी लागली. 23 जानेवारी 1880 रोजी तेहरान बेटातून फडकेंना यमन देशातील एडन येथील तुरुंगात धाडण्यात आले आणि 17 फेब्रुवारी 1883 रोजी एडनच्या तुरुंगातून वयाच्या 37व्या वर्षी त्यांचा क्षयरोगाच्या आजारामुळे मृत्यू झाला. बंगालचा अमृत बाजार पत्रिकेने 1869 रोजी वासुदेव बळवंत फडके यांचा गौरव देशप्रेमाने ओथंबलेला हिमालयासारखा उत्तुंग महापुरुष म्हणून केलेला होता. यानंतर चाफेकर बंधू आणि रँडची हत्या. 22 जून 1897 रोजी पुण्यात प्लेगच्या प्रतिबंधाच्या नावाखाली लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा परंतु जुलमी प्लेग कमिशनर रँड यांच्या सहकारी लेफ्टनंट आर्यस्टन यांची हत्या गणेशखिंडीत दामोदर व बाळकृष्ण हरी चाफेकर या बंधूंनी केली. यालाच रँडची हत्या म्हणून ओळखलं जातं आणि ही भारतातील पहिली युरोपियन लोकाची झालेली हत्या होती. याच दिवशी राणी व्हिक्टोरियाच्या राज्यारोहणाचा 60वा वर्धापन दिन पुण्यात राजभवनात चालू होता. रँड यांची हत्येची माहिती सरकारला देणाऱ्या गणेश द्रविड व फितुरीने वासुदेव चाफेकर व वी रानडे यांना ठार केले. या प्रकरणात दामोदर, बाळकृष्ण व वासुदेव हे तिघे चाफेकर बंधू आणि वी रानडे या चौघांनाही फाशी देण्यात आलेली होती. आज आता आपण इथेच थांबूया. भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद. आणि हो, या व्हिडिओमध्ये आपण महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा व समाजसुधारक पाहिले. दुसऱ्या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील धार्मिक सुधारणा किंवा महाराष्ट्रातील उठाव आणि महाराष्ट्रावर होणारे त्याचे परिणाम पाहणार आहोत. चला तर मग भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल परत एकदा धन्यवाद.